नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडकं चॅनल द युनिक स्टडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जीएमसी भरती नांदेड 2025ला आजच्या पहिल्या शिफ्टला विचारलेले काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची स्थापना कधी करण्यात आली आहे? असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1970 रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 नाग नदी स्वच्छता अभियान कधी करण्यात आले? तर नाग नदी अभियान हे ऑप्शन क्रमांक 3 2018 रोजी करण्यात आले. प्रश्न क्रमांक 3 पद्मविभूषण पुरस्कार मिळालेली पहिली महिला कोण होती? तर पद्मविभूषण मिळालेली पहिली महिला ही एम.एस. सुब्बलक्ष्मी ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, कलम 323 हे कशासंबंधी आहे हे सांगायचं आहे मित्रांनो. खूप आय-एम-पी क्वेश्चन आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 323 हे प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्यासंबंधी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 बघायचा मित्रांनो. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक कोण करते? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक ही ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे करतात. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज बघावयास मिळतील. प्रश्न क्रमांक 6 भारत आणि जपान यांच्यामध्ये कोणता युद्ध सराव होता? भारत आणि जपान यांच्यामध्ये कोणता युद्ध सराव चालू होता? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कुरुक्षेत्र सराव हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही मित्रांनो 1889 मध्ये झालेली आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 नागा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मित्रांनो हा क्वेश्चन वारंवार विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. नागा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. ही नागपूरची नदी आहे मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 131व्या क्रमांकावर भारत आहे. प्रश्न क्रमांक 10 लिंग असमानता निर्देशांक कोणी सादर केला होता? तर लिंग असमानता निर्देशांक हा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या अंतर्गत सादर केला होता. सर्वांनी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचं सर्वांना उत्तर यायला हवं मित्रांनो, कारण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई हे आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य हे मणिपूर. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 भारतातील पहिले AI शहर कोणते आहे? भारतातील पहिले AI शहर हे मित्रांनो लखनौ या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 बघूयात मित्रांनो. देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते होते? कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मिझोरम हे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले होते. प्रश्न क्रमांक 15 बघूयात मित्रांनो. भारताचे 20वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर मित्रांनो मराठी व्याकरणावरील काही समानार्थी शब्दाचे प्रश्न आले होते ते आपण आज बघूयात. आजच्या शिफ्टला झालेला हा पेपर आहे मित्रांनो आणि आजच्याच परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा नक्की होईल. तर प्रश्न क्रमांक 16 बघू मित्रांनो. अनळ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर अनळ या शब्दाचा समानार्थी शब्द हा ऑप्शन क्रमांक 3 पावक असा होईल. प्रश्न 17 भूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? भूक या शब्दाचा
समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 4 क्षुधा होईल. प्रश्न क्रमांक 18 भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भुजंग हा मित्रांनो, भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 2 साप किंवा नाग असा होईल. प्रश्न क्रमांक 19 संध्याकाळचा विरुद्धार्थी शब्द कोणता? संध्याकाळचा विरुद्धार्थी शब्द हा ऑप्शन क्रमांक 3 रात्र असा होईल. प्रश्न क्रमांक 20 दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे सर्वांनी मित्रांनो. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. धन्यवाद.